महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। तहसीलदार अभिजित जगताप यांनी वाळू चोरी करणारे 2 ट्रॅक्टरसह मुरुम चोरी करणारा हायवा पकडला। तहसीलदार अभिजित जगताप यांची अर्ध्या रात्री धडक कारवाई। माहूर तालुक्यातील नदीपात्रावरील 5ही वाळू घाट लिलावात बोली बोलून महसूल न भरल्याने पुन्हा लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने माहूर तालुक्यात वाळूचा तुटवडा जाणवत असल्याचा फायदा घेऊन काही वाळू तस्कर नाल्यातून वाळू चोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांना मिळाल्याने त्यांनी दिनांक 8 रोजी अर्ध्या रात्री नायब तहसीलदार कैलास जेठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्ने बोईनवाड यांचे सह कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाद्वारे एक ट्रॅक्टर वाळू भरून जात असताना पकडला। तर दुसऱ्या घटनेत नाल्यावर ट्रॉली लावून वाळू भरत असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली असून दिनांक 9 रोजी विनापरवानगी मुरुमाची वाहतूक करणारा हायवा पकडल्याची घटना घडल्याने वाळू तस्करासह इतर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यात घबराट पसरली आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करून पैनगंगा नदी पात्रावरील सर्व घाटावर करडी नजर ठेवली आहे। त्यामुळे वाळू तस्करी पूर्णपणे बंद असून काही वाळू तस्कर नाल्यातील वाळू तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याने तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे हे स्वतः दिनांक 8 रोजी रात्री 11 वाजता गस्तीवर असताना अंजनखेड ते रूपा नाईक तांडा या रस्त्यावर पथकास सोनालिका ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जात असताना दिसल्याने त्यास अडवले असता चालक ट्रॅक्टर थांबवून पसार झाला। त्या ट्रॅक्टरला माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले। तर दुसऱ्या घटनेत अंजनखेड ते नायकवडी रस्त्यावरील नाल्यावर एका ट्रॉलीत मजूर वाळू भरत असलेले दिसल्याने तेथे वाहन थांबून बघितले असता मजुरांनी पोबारा केला। तर दुसऱ्या ट्रॅक्टरचे मुंडके लावून सदरील ट्रॉली माहूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली। तर तिसऱ्या घटनेत दिनांक 9 रोजी पालाईगुडा फाटा येथे विनापरवानगी मुरुमाची वाहतूक करत असलेला SD कन्स्ट्रक्शन कंपनी माहूर असे लिहिलेला हायवा क्रमांक MH26 CE 1771 या हायवाची चौकशी केली असता त्याच्याजवळ कुठलीही परवानगी नसल्याने त्या हवालाही माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले आहे। सदरील धाडसी कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाड, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खंदाडे, महसूल सहाय्यक मनोहर चेके, सुनील वनवे, DY एरडलावार, CP बाबर, सुमित नैताम, ग्राम महसूल अधिकारी बंडू जिरंगे, लक्ष्मण मेश्राम, सुमित नैताम, प्रदीप कदम, सर्व ग्राम महसूल अधिकारी, विवेक नागपुरे, पवन पाटील यांच्यासह कारवाईत सर्व महसूल अधिकारी कर्मचारी कोतवाल उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे, माहूर।